नमस्कार मंडळी, मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे परिपूर्ण हास्य मेजवानी, अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा। मंडळी, विनोदाच्या जागांचा सातबारा आणि मानाचे फेटे मिळवून या आठवड्यात कॉमेडीचे जहागीरदार कोण ठरणार हे आपल्याला या भागाच्या शेवटी कळणार आहे। तेव्हा या सगळ्यांना खूप शुभेच्छा देऊया आणि लागलीच आपल्या पहिल्या परफॉर्मन्सकडे वळूया। मैं तुझको मिलने आऊं क्या, बोल मैं हलगी बजाऊ क्या, असं म्हणणारा रोहित चव्हाण महाराष्ट्रभर अक्षरशः धुमाकूळ घालतोय। आज तो इथे हलगी बाबा नावाचा तांत्रिक बनलाय आणि त्याच्यासोबत आहे आपली हास्य बुद्रुकची दमदार जोडी, फिल्टरवाड्याचा बच्चन गौरव मोरे आणि कोळीवाड्याची रेखा वनिता। आणि काय वाजवायला लागलाय तुम्ही? मी कोण आहे तुम्हाला माहिती नाही? मी आहे हलगीवाला मांत्रिक बाबा। अरे गप्पीचे डांगळंग टाकळंग डाकळंग 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 डांगळंग डांगळंग रपक डांगळंग डाक रपक डांगळंग डाक रपक डांगळंग डाक डांगळंग 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 डांग रांडे के टाकळंग रांडे के टाकळंग डांगळंग बाबा माझा लय मोठा प्रॉब्लेम झालाय बाबा, माझा लय मोठा प्रॉब्लेम झालाय। तू उठून उभा राहा। मला सांग तुझं नाव काय? माझं नाव गौरव मोरे फ्रॉम फिल्टरपाडा। मला सांग तुझा नेमका प्रॉब्लेम काय झालाय? बाबा माझ्या बायकोच्या अंगात भूत येत आहे, भूत येत आहे माझ्या बायकोच्या अंगात। तू अजिबात टेन्शन घेऊ नको, तू फक्त काम कर, जा आणि तुझ्या बायकोला घेऊन ये आणि माझ्या पुढं उभं कर। तुम्ही नंतर नाही म्हणायचं ना? अरे नाही, अजिबात घाबरायचं नाही। अरे हुड, तू बायकोला घेऊन ये। अरे तुझ्या बायकोच्या भूताला बाटलीत कोंडलं म्हणून समज। एवढा कॉन्फिडन्स? ठीक आहे। अरे सकाळी येताना मी एक असं मूलभूत माझ्या या छोट्या बाटलीमध्ये कोंबलंय। मूलभूत म्हणजे? भूताचं पिल्लू। भूताच्या पिल्लाला मी मूलभूत म्हणतो। तू जा पटकन, तुझ्या बायकोला तेवढं घेऊन ये। ये प्रसाद खांडेकर, मी नाही। पाहुणं काय बोलला तुम्ही? नाही, आम्ही चर्चा करतोय। प्रसाद खांडेकर, काय बाय नाचली, वा बाय वा, एक नंबर। तुम्ही अगदी माझ्या काळजात बसला एवढं असून पण एक नंबर। काय आदा होती तुमची, काय आदा होती, वा काय आदा, काय आदा? अरे हे महाराष्ट्र केसरीची गादा। धन्यवाद बरं का। पाहुणं कोणत्या गावचं म्हणायचं तुम्ही? काय कोणत्या गावचं? हे आपलं हित नाही। मी कुठलं? हात काढू नका। मी इथला सातारा। अगो बाबा, साताऱ्याकडचं? खाली बसा की। आता काय असं गावाकडचं माणूस भेटलं की कसं जीवाला बरं वाटतंय। म्हणजे तुम्ही तिकडच आहे? म्हणजे बघा देवानं कशी आपली गाठ मारली आणि तू माझी मारलेली सोडतोय। बोला शेतात काय लावलंय? आता बघा शेतात ऊस आहे। आता ऊस एवढा मोठा झालाय, आत गेलं कायच दिसत नाही। तू गप्प रे जरा। अरे ते तुला कळत नाही का मी बिझी आहे? उठ, तुझ्या बायकोला घेऊन ये जा। अरे ती माझीच बायको आहे।
इतकं जोराने का रडलं? हो माझ्या छातीत एकदम ट्रेनचं इंजिन धावायला लागलं बघा. धड 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 धड. सगळं खरं आहे पण धूर इकडनं निघत होता. खरं सांगू का बाय, तुमच्या काळजात नुसतं असं धडक 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 तरी वाजत असेल, पण माझ्या काळजात न फुफ्फुसात पण हलगी वाजत होती. काय सांगता? कशी? ही काय अशी रत्नकन गप्पी छगन गाडगिना चिग्गाड कर गाडगिना 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 चिग्गाड कर गाडगिना गाड रप्पळक डांगळंग 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 राक डांगळंग डांगळंग डांग हकक डांगळंग टाकळक 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 टाक डंग डंग टाकळक रांडके टाकळ रांडके टाकळ रांडके 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 रांडके. काय म्हणला? रांडके तू रांडुकर. काय म्हणत होता रे? हा. ही बायको का तुझी? हा. नशीबवान आहेस तू. मी? अरे एक नंबर बायको आहे तुझी. हा. पण अशा ह्या एक नंबर बाईच्या अंगात भूत येत. हा. पण तू अजिबात टेन्शन घेऊ नको. काय काय? मी आहे हा. ना, मला तू स्पष्ट सगळं सांग. भूत येतं कधी आणि किती वाजता येतं? किती वाजता येतंय म्हणजे ती ऑलरेडी आलंय. हाच तर प्रॉब्लेम आहे. हिच्या अंगात आहे ना त्या नाचणाऱ्यांचं भूत येत आहे. अयो मग ह्यो काय प्रॉब्लेम आहे वी? मग आल्या का लॉटरी लागली आहे तुला? लॉटरी. अरे कसली लॉटरी? लय महागाची लॉटरी आहे ही. महागाची? हा. हिचं करा की काहीतरी तुम्ही. पाहुणं नुसतीच बडबड करत बसणार की काय फरमाईश बिरमाईश पण करणार? ए, ती काय फरमाईश करणार नाही. जातो इकडनं. या सापदिशी लावीने सापशिशी. असा अशी एवढी छान बायको आहे का तुझी? हा. आणि अशा याल्या भूताला असं असल्या बायकोला असं खिकसून बोलते तू होय. असं खिकसून बोलायचं नसतं, तिच्यावर असं ठाव करून वरडायचं नसतं, नाहीतर भूत पिसाळत. माझी एक फरमाईश आहे. एक अशी मस्तपैकी फक्कड अशी बैठकीची लावणी होऊन जाऊ दे. असं म्हणताय? चला बिदागी काढा की. हा मग बसू दे तरी. बसा लवकर. तोंडानं वाजवलं का? पाहुणं, चला. बसू द्या बैठकीला बसतो. मी नाही इथं. पाहुणं, हा बिदागी. बिदागी काय बिदागी? मायला या बिदागीच्या ही घ्या. अगं बाई, हा या पाऊलीचं काय म्हणणं आहे? ऐकू तरी. या बाबा वाजव. तिला म्हणा आवाज वाढीव आवाज वाढीव. लावणी संपली. लावणी संपली एवढ्यात? एवढ्या पैशात एवढंच मिळतं. पैसे तेवढंच होतात माझ्याकडे. हो. जिथं पैसा नसतं तिथं ही सुगंधा थांबायची सुद्धा नाही. सुगंधा चालली. अयो गौऱ्या, काय? गौऱ्या तू इथं काय करतो? काय नाही असंच आलो तू. हे कोण आहे थुत्तर तोंड? उत्तर तोंड म्हणली तुला बोलली? मला नाही म्हणली, तुला म्हणली तुत्तर तोंड्या. नाही उत्तर तोंड्या तुला बोलली. ती मला डुक्कर तोंड म्हणती, तू तुत्तर तोंड्या. थुत्तर तोंड्या तूच. हा. माझ्या नवऱ्याला नादाला लावतोय. माझ्या नवऱ्याला नादाला लावतोय. काय हेच तर आहे. हिच्या अंगामध्ये आहे ना सुगंधाची आदा येते, मग ही पैसे घेऊन जाते, परत देत नाही. ए गौऱ्या, काय काय काय? सुगंधा कोण? मला नाही माहिती. सुगंधा कोण? नाही माहिती. कुणावर पैसा उडवतो तू? मी नाही. मी कसला डेंजर प्रॉब्लेम आहे ह्यो. अरे हाच तर प्रॉब्लेम आहे. तुम्ही असं काम करा, असा काहीतरी मंत्र म्हणा ना, ती सुगंधाचं भूत हिच्यात राहिलं पाहिजे आणि आमचा पैलवान गेला पाहिजे. मी कुठं जाणार आणि मला कोण काढणार? कोण कोण काढणार कोण मला? यो काढणार आहे म्हणते. हा काढणार मला. यो काढणार आहे. तू काढणार मला? नाही रंबाळंग डंबाळंग डाप. मी नाही काढू शकत. रमण. अहो तुम्हाला 3-3 वेळाला फेट मिळाल्यात. अहो मीच काय ही दोघं पुढं बसलेत, ती पण काढू शकत नाही तुम्हाला. जर काढायचंच असेल तर तुम्हाला अशी लईच घाण करायला लागेल, म्हणजे अगदी
संबळंग बंबळंग करायला लागेल. कसं कसं संबळंग बंबळंग कसं संबळंग बंबळंग अरे बारी अयो. संबळंग बंबळंग रप्पळक रप्पळक डप्पळक डंगळंग डाक रांडकी टाकळम डाकळम डप्पळम रप्पळक डंबळंग डाऊन सई टप्पळक डप्पळक 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 जुजुबी टप्पळक 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 जुजुबी टप्पळक 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 जुजुबी टप्पळक 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 जुजुबी हे काय जुजबी केले कुचबी रामबाळांग संपळांग रामबाळांग. नाही ते जाऊ दे ही भूत परत येतं कधी. कधी हे बघा बाई वाड्यावर या असं म्हटलं की ते भूत परत येत आहे. मगच सांगायचं नाही. हा बघा बाई वाड्यावर या. काय 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 तुला हाणलं पाहिजे रापळक टपळक म्हणून. हा. वाड्या कोणाला बोलवलं नाही कोणाला बोलवलं वाड्यावर नाही, मी असं कसं वाड्यावर बोलवीन वाड्यालाच वाड्यात कसं काय बोलवीन. आता गेला तू खपला मला वाड्या म्हणला तुझं अरे तू काय सांगितलं होतं बाई वाड्यावर या म्हणल्यावर ती भूत येतं. त्यासाठी टिकटू निळू फुलेंचा आवाज काढायचा तिला असं वाटलं पाहिजे मग ती येणार. मग हे काय माझ्या मातीला आल्यावर सांगणार आहेस का मला. निळफुल्याचा आवाज आणि एकदम टिकटू हा. वा वा मरतय आज. काय झालं आता. एवढं कशाला करतोय बेरिंग बोल की बेरिंग पकडायला लागतंय काय करायला लागतंय बेरिंग पकडायला आणि तिनं पकडलं नको बाबा. गणेश बाकी कवळं दिसत सांच्याला वाड्यावर रानाच्या माईला भाजून खा. बाई वाड्यावर या. आली एवढं कावर बावर काऊन व्हायला लागलं तू आली सुगंध आली आली सुगंध आली. ओ पाहुणं ही सुगंध आली तरी तुमचा हात खाली. अहो फरमाईश बिरमाईश करा की बिदागी काढा नाही तर सुगंधा चालली बघा. नको सुगंध नका जाऊ तुम्ही. पण तुम्हाला खरं सांगू का माझ्याकडे आता पैसेच नाही की राहिला. पैसे नाही ते मग टोपीत काय शिनमाचं तिकीट लपून ठेवलं होय. अरे हिला कसं काय कळलं टोपीतलं. लय हुशार भूत आहे कुठं बी पैसे लपवा समजा तिला माहिती आहेत त्या पटकन काढून पाहुणं द्या की लवकर द्या की हुशार भूत. द्या लवकर पाहुणं. ऐका काय टेंब्यात बसायला लागतं मला. हा वाजव या राऊरी तुम्ही बसा भाऊ. वा 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 संपलं होय. एवढंच येत. निदान शब्द तरी पुरा करायचा. अहो बाई 50 रुपये आहेत ती आणि 50 रुपयात या रावजी बसा भाऊ. पुढं जी जोडला असतं तर तुला काही GST लागू झाली असती. अहो ते एवढ्या जी मुळे नातं किती बदललं बघितलं. अशी तोंडात नोट अशी तोंडात द्यायची तीच नोट वावळणी करून ताटात टाकायला लागली. बाय तुझ्या पाया पडतो माझ्याकडे आता 1 रुपया सुद्धा राहिला नाही बाय. हो मग कालच्याला जमा झालेला पॅन्टात ना काढा की बाहेर. हे पण कळालं तिला. अरे तुला म्हटलं ना लय हुशार भूत आहे तिला समजा माहित आहे देऊन टाक देऊन पाहुणं टाक. काढा नाही तर पॅन्टात हात घालू का. नको. नको, नको. खिसा फाटलाय इकडला फाटलाय इकडला आहे ना दे 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 तिला दे दे तिला दे की 500ची नोट आहे. लवकर द्या लवकर. हा, हा. ऐका थांबा की बसू दे की. बसा ना लवकर. मला टेंब्यात बसायला लागतं. वाजव अयो.
पिकल्या पानाचा रपक बैठकी हो हिरवा पिकल्या पाना कड 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 रप रप संपलं 500 रुपये आहे तिथे बघा की 500 रुपये हिनं फक्त पानच पिकवलंय देठाचा पत्ताच नाही पाहुणा पिदा की द्या आता 1 रुपया माझ्या कुठं राहिला नाही नाही राहिला सुगंधा चालली बघा जाऊ तिकडे गेली ती खाल्ली माती आता बघ गौऱ्या आयो आयो गौऱ्या तू अजून इथंच इथंच आहे आणि टीचभर बेणं गेलं नाही आलं का मला तर बियाणं म्हणायला लागली ती मग तुला का पुढचं नाणं म्हणू ए बाबा म्हणकी बाई वाड्यावर या असं म्हणकी बाई, वाड्यावर या अयो घामानं बदलय पावली द्या नाही तर जाईन मी आल्या नाही पावली माझ्याकडे पैसेच नाही नाही, सुगंधा चालली वा गौऱ्या तू अजून इथंच बोलकी बोलकी तू तर तोंड्या बाई वाड्यावर या पाहुणं देणार नाही पैसे गौऱ्या बोलकी बाई वाड्यावर या ए तू तर तोंड्या श्वास लागायला लागलाय 17 देणार वेळा नाही पैसे बाई वाड्यावर या पाहुणं देणार नाही पैसे तू तर तोंड्या बघितलं अयो काय मी आता बाई वाड्यावर या म्हणले तर तुझी बायकोच बोलली अरे भूताकडनं चुका होत असत्यात अशा कशा चुका होतात त्या माझ्या आत्ता ध्येयात आलं काय तुझ्या बायकोच्या अंगात भूत नाही मग? तिची बुद्धी येते तुझं सगळं पैसे ढापायला नवऱ्याचं सगळं पैसे ढापायला तिनं नाटक केलंय केलंयस का नाही नाटक खरं सांग हळूहळू मी एकटीने नाही केलं आम्ही दोघांनी मिळून केलंय दोघांनी मग म्हणजे तू मांत्रिक बाबा आहे ना व? लोकांच्या घरात जाऊन लोकांना लुबाडतोस म्हणतो तुमच्या अंगातलं भूत काढतो म्हणून तू काल एक मूलभूत काढलं म्हणलं हो काढलाच नाही मूलभूत ज्याच्याकडे तू 1000 रुपये लुबाडली ना ती माझा मोठा भाव आहे मग आम्ही दोघांनी ठरवलं तू त्याला 1000 रुपयाला बुच लावला ना आम्ही दोघं पण तुला बुच लावणार म्हणून पडला का नाही बुचकाळ्यात कसा लुबाडलाय आता बस एकदाच रापची तिकीट करत क्या बात है हिलेरियस स्टुपेंडो फॅन्टॅब्युलस शब्द नाही आहेत आणि स्पेसिफिकली तुम्ही दादा तुम्ही खरं तर शेतकरी आहात तुम्ही शेतातलं पीक गाजवताच आहात आणि त्याचबरोबर रंगभूमीवर चित्रपटांमध्ये गाण्यांमध्ये इथे जे काय रंग भरलेत आणि जी काय मजा आणताय काबिले तारीफ क्या बात धन्यवाद आणि खूपच सुंदर खूप सुरेख परफॉर्मन्स झाला जाणून घेऊया सरपंचांना तुमचा हा परफॉर्मन्स तितकाच आवडलाय का प्रसाद रोहित सगळ्यात आधी तुझं या मंचावरती जबरदस्त स्वागत थँक्यू दादा मला मनापासून असं वाटतं की काळूबाळू दादू इंदुरीकर निळूभाऊ फुले प्रकाश इनामदार सतीश तारे या यादीत काही वर्षात तुझं नाव नक्की असेल इन्शाल्लाह क्या बात है लाजवाब टायमिंग आहे तुझं आणि म्हणजे या पद्धतीचा विनोद करताना सुद्धा एक अत्यंत निरागसता तुझ्या विनोदात आहे कुठेही चिपनेस किंवा बिभत्सतेकडे तुझा विनोद कधीही झुकला नाही आणि त्याबद्दल मला खरोखरच तुझं खूप कौतुक वाटतं रोहित वनिता तू कहर केलायस आज कहर म्हणजे सिरियसली तुझ्यासाठी मी आत्ता एवढंच बोलू शकतो गौऱ्या बऱ्याच वेळेला विनोदी ॲक्टर हा कुठलाही ॲक्टर पण जास्त करून विनोदी ॲक्टर हा पंचेससाठी खूप हावरट असतो आणि त्या हावरटपणापायी कधी कधी त्याचं नुकसान होतं कारण त्याला कळत नाही त्याला असं वाटतं समोरचा पंच मारतो म्हणजे आपण पण मारला पाहिजे पण आज तू तो कंट्रोल ठेवलास आणि तू दाखवून दिलंस की तू एक हुशार ॲक्टर सुद्धा आहेस सलाम तुम्हाला तिघांनाही सलाम सई रोहित
मला आधी प्रॉमिस कर की तू या मंचावर पुन्हा पुन्हा येशील. येस शुअर सिरियसली. आणि नेक्स्ट टाइम अर्धी वाट मी चालत येईन. आय प्रॉमिस. सर बघा काहीतरी आता. म्हणजे हे दोघे तर वेडे आहेतच. त्यांच्या वेडेपणात भर घालायला आज तू आलास आणि आम्हाला वेडं करून टाकलंस. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. वनी जुजबीचा टॅटू करून घेऊ का मी आता इथे तुझ्यासाठी. फार सुंदर. म्हणजे आज या मंचावर आजपर्यंतचा झालेला उत्तम इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स मी म्हणेन. वा वा. मला भयंकर बॉडी लँग्वेजमधला डिफरन्स, आवाजातला डिफरन्स, म्हणजे दोन वेगळ्या व्यक्ती दिसल्या आम्हाला. त्या तू सक्सेसफुली उभ्या केल्यास. गौऱ्या मस्त. तू प्रसाद दादा बोलला त्याच्याशी मी वर्ड टू वर्ड सहमत आहे. आणि कीप इट अप. सुंदर परफॉर्मन्स झाला. जाणून घेऊया आता तुमचे गुण. सई 11 गुण. वा वा. प्रसाद 11.5. क्या बात है मंडळी. थँक्यू सो मच फॉर दिस फन. थँक्यू. मंडळी नवरा बायकोची एक जोडी निघाली आहे घटस्फोट घ्यायला. आणि ही जोडी आहे समीर आणि विशाखाची. त्यामुळे इथे घटस्फोटाच्या निमित्ताने मोठा हास्यस्फोट होणार हे नक्कीच. आपल्या समोर येत आहेत हास्य बुद्रुकचे इनामदार समीर आणि विशाखा. सर या ना सर. प्लीज प्लीज सर. सर सर प्लीज प्लीज कम सर. या सर. सर या सर. सर बसा. हुश. हाय हाय ग. दमले ग बाई दमले. आत्ता स्किट सुरू झालं ना, आधीच काय दमली ही. टाकाऊ लेखकांनी लिहिलेल्या स्क्रिप्टच्या पायऱ्या 2 महिने सलग चढून बघ म्हणजे कळेल. मी नवरा आहे तुझा या स्किट मध्ये, कळलं ना. माझ्याशी असं बोलायचं नाही, कळलं. देवा देवा या राजहंसाच्या गळ्यात हा काका कुवा का बांधला. तू काय रे मला काका कवा म्हणतो हसतोस तू कावळ्या. नाही नाही मॅडम मी तुम्हाला ना हसलो. हा. ते स्वतःला राजहंस म्हणाले ना म्हणून मी हसलो. ए वेटर आहेस ना तू. हा वेटर आहेस ना. इकडे 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 इकडे. तुझं लग्न झालंय मला सांग. नाही ना अरे सर. असं काय म्हणतोस मग. आनंदाने मान. लग्न नाही झालंय माझं म्हणून. आनंदाची गोष्ट ही. लग्न झालं ना अशी बायको गळ्यात बसते. 1 मिनिट. परक्या समोर ना उगाच फालतू तमाशा नकोय. मी तमाशा केला आता. खरंच तू बघितलं ना आता तमाशा केला. नाही सर. या रावजी केलं मी आता. आता का बघा केलं का मी आता. हेच तू आणि तुझे थुकरट जोक्स याचा ना मला कंटाळा आलेला आहे. आय एम सिक ऑफ इट. सम्या प्लीज गेट लॉस्ट. मला गेट लॉस्ट म्हणण्यापेक्षा स्वतः वेट लॉस्ट कर जरा. एवढी झाली आहेस बघ. दिस इज नन ऑफ युअर बिझनेस. इट इज माय बिझनेस. कारण तू अजूनही माझी बायको आहेस. ऑफिशियली घटस्फोट मिळालेला नाही, कळलं. तू 4 दिवस माझ्या बरोबर इथे रिसोर्ट वर फिरायला आलेली आहे. 1 मिनिट. मला काय हाऊस वाटते म्हणून मी तुझ्यावर फिरायला आली नाही, कळलं ना. तो जो कोर्टातला काउन्सिलर आहे ना नेमून दिलेला, त्यांनी सांगितलं की स्वतःच्या नवऱ्यावर कंपल्सरी 4 दिवस फिरायला जा म्हणून आले रे. काहीतरी म्हणे मन जुळतील. माय फुट मन जुळतील. घटस्फोट जर असा सहज मिळाला असता ना दुकानात सहज तर असा घेतला असता मी. असा हे लक्षात घे ग. ही केस आहे ना केस मीच जिंकणार. 5 मिनिटं केस टिकणार नाही. कशी टिकेल. आधी डोक्यावर केस तर हवे त्यासाठी. तुझं काय रे हे. तुझं काय सारखं मध्ये मध्ये हसतोय काय तू. स्क्रिप्ट मधली इन्व्हॉल्वमेंट वाढवतोय. तुझ्या स्किट मध्ये वाढवायची, माझ्या नाही. हे माझं स्किट आहे. एक लक्षात घे माझी केस इतकी स्ट्रॉंग आहे ना, इतकी जेन्युन आहे ना,
त्या जजच्या खुर्चीवर एखादा साधा मनुष्य जरी आणला ना, सामान्य माणूस, तरी सुद्धा मिस के जिंकेन. त्याला कळेल तू माझा किती छळ करतेस ते. एक मिनिट मग माझा मुद्दा खरा प्रूव्ह करण्यासाठी ना मला सुद्धा कोणी सुप्रीम कोर्टाला जजची गरज नाही, कळलं ना. कुणीही कुणासमोर मी सांगू शकते की माझा मुद्दा खरा आहे. चल मान तुझा मुद्दा. मान तू पण मान ना. मी कशाला घाबरते, आता इथे प्रूव्ह करूया. एक मिनिट, ह्याला या वेटरला जज करूया. बस चल बस, चल मला चालेल. मी- बस, हा, बस. चला चल बस. हा, बस. चल. हा, अरे नको वेटर नको जज. नको नको, मी जज नको, मला इतर काम आहेत. कसली काम आहेत रे तुला? कसली काम आहे? ते संजू पिक्चरच्या सुपर येतात तुला? या मंचाच्या व्यतिरिक्त कुणीतरी बोलवतो तुला? बस नाही ते, बस इथे खुर्चीवर बस, या पलंगावर बस आणि व्यवस्थित आमच्या दोघात जो काही न्याय निवाडा करायचा आणि तो करायचा. हा, दोघांची मतं नीट ऐकून घ्यायची. हा. दोघांची, हो, हो. दोघांची. म्हणजे मी जज. दादा फ्रूट प्लीज. सॉरी तो अदालत की अमराई शुरू की जाए. अमराई? अदालत की वनराई शुरू की जाए. काय बोलतो तू? अदालत की गौराई शुरू की जाए. गौराई नाही रे, कारवाई असतं ते, कारवाई. तो अदालत की कारवाई शुरू की जाए. टाणा टाणा टाणा. सगळ्यात आधी मी माझं म्हणणं मांडतो. जज साहेब. हा बोला साहेब. मारेन कान. जज आहेस ना रे तू. जज आहेस ना, ऍटिट्यूड दाखव. ओके जज. हा जज साहेब. काय रे शान्या. मधलं काहीच नाही का तुझ्याकडे? सगळं टोकायचं आहे. जज साहेब, ही माझी बायको रोज माझा अपमान करते. ऑफिसला जायला बिल्डिंगच्या खाली असं निघालो, ही गॅलरीत येते आणि तिथून ओरडते, 3 लाख खड्ड्यात घातलेला टकल्या, अशी हाक मारते मला. माझा अपमान आहे. ओ बाई, तुम्ही याला अशी हाक मारता? ओ नाही, एक मिनिट, मी लाख हाक मारेन, हा का ओ देतो? आता मला सांगा जज साहेब, तुम्हाला कोणी ए फिल्टर पाण्याचा बच्चन असे हाक मारल्यावर लगेच तुम्ही ओ देता? मग? बरोबर की नाही? कारण तुम्ही फिल्टर पाण्याचे बच्चन आहात. आता मला बघा, मला कोणी ए अंबरनाथची दीपिका पदुकोण, मी लगेच हा ओ कोण? येस, कारण मी अंबरनाथची दीपिका पदुकोण आहे. आता या न्यायानं ह्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर यांना कोणी 3 लाखाचा खड्डा घातलेला आहे टकल्या अशी हाक मारल्यावर हा लगेच ओ देतो. याचाच अर्थ हा 3 लाख खड्ड्यात घातलेला टकल्या आहे. दॅट्स ऑल माय लॉर्ड. वा, यावर तुम्हाला काय बोलायचं आहे? ती हीच हाक का मारते मला? बोरिवलीचा आमिर खान अशी का नाही मारत? मी ओ देन. विरारचा पु ल देशपांडे अशी का नाही हाक मारत? मी ओ देईन. हे सगळं ना तुझ्यामुळे झालंय प्रश्न. तू याला पु ल देशपांडेंचा फोटो दिला तेव्हापासून हा शाळ्या स्वतःला पु ल देशपांडे खर तर याची लायकी ना गौरव मोरेचा फोटो द्यायचीच आहे. करेक्ट आहे गौरव मोरे. हाँ ते किमाम साहब को बरोबर मध्य रखते हुए ये अदालत इस भतीजे पे पहुंची है. भतीजा काय? कुठल्या किमान सामान भतीजा? कुठलं काय बोलतोय? पिक्चर मध्ये जज लोक बोलतात ना. नाही रे, ते तमाम सबूतों को वगैरे तसा आहे रे. हा, तसं आहे ना. हा, सगळं जाऊ दे, तू लगेच न्याय दे. माझी ऐकली ना बाजू, चल नाही. एक मिनिट, का तुझ्या बाजूने का माझी बाजू अजून ऐकलेलीच नाहीये? एक मिनिट, मला माझी बाजू मांडण्याची परमिशन मिळावी. दॅट्स इट. ओके, परमिशन ग्रँड रोड. परमिशन ग्रँटेड असं असतं. हा, परमिशन ग्रँटेड. हा ते जज साहेब, मला माझा मुद्दा मांडायचा आहे. हा माणूस माझ्या जीविताला हानी पोहोचवतो. ए हसू नको काय? याच्यापासून माझ्या आयुष्याला धोका आहे. हो. आम्ही बाईकवर फिरायला जाताना हा कायम बाईकचे स्टंट मारतो. मी मागच्या सीटवर बसली असता हा त्याच्या बाईकचं पुढचं चाक हवेत उडवतो आणि स्टंट मारतो. हे खोटं आहे. ती मागे बसली की बाईक आपोआप वर जाते. मी स्वतःहून करत नाही. हिला बसून बघा डायरेक्ट. मी काय करू त्याला? हे माझी चूक नाहीच आहे. मॅडम त्यांचं तसं होत असेल. Yes, that's it. तू नंतर भेट मिळतो, दाखवते. एक मिनिट, माझ्याकडे अजून एक मुद्दा आहे. हा माझ्या आईचा सतत अपमान करतो. नेवा. आता सोसायटीच्या कार्यक्रमात गॅदरिंगच्या वेळेस माझ्या आई समोर यांनी गाणं म्हटलं. कुठलं गाणं म्हटलं? भातुकलीच्या खेळामधली. कसं म्हटलं? ऐक. सुंदर गाणं होतं. सासूबाई समोर बसलेलं होतं. मी त्यांना सांगितलं, सासूबाई तुमच्यासाठी गाणं म्हणतोय. भातुकलीच्या. माझ्या तोंडात काहीतरी आलं.
मी काय करणार भात असं झालं ते म्हणजे तोंडात काहीतरी आलं मी मुद्दामून नाही केलं सतत माझ्याच आईचा अपमान करत आलास तू सतत हे का सहन करायचं मी? खोटे आरोप माझ्या करायचे नाही खोटे आरोप सांगून करत ठेवतोय. नाही. हे खूप झाला तुला मध्ये नाही पडायचं खूप झाला तुझा तू अपमान करतो झाल्या ना, झाल्या तुझा. मला काही हौस नाही तुझ्या तेल लावत संसार गट करायची. बोल, मला ते- मला ऐका ते- ऐका जरा माझं ऐका ना. कशाला भांडताय किती भांडताय तुम्ही? हा. अरे संसार हा कप बशी सारखा असतो. कप असा बशीवर ठेवलेला असतो तेव्हा बशी कधीच म्हणत नाही की कप माझ्यावर राज्य करतोय म्हणून. आणि गरमच्या बशीत ओतल्यावर बशी असं कधीच म्हणत नाही की मी कपामुळे भाजले म्हणून. ती दोघं निमूटपणे सगळं सहन करतात आणि पुढे चालत राहतात. तुम्ही पण तसं करा ना. आणि प्लीज मला जाऊ द्या. तुमच्या स्किट पायी माझी नोकरी जायची हो. जाऊ का मी? जाऊ का? लय काम केलं आज मी. पर डे वाढलाच पाहिजे. जाता जाता शाणपणा शिकून गेला यार. एक साधा वेटर आहे पण जीवनाचं सार सांगून गेला आपल्याला. खरंय माझं पण चुकलं फार छोट्या छोट्या कारणांवर आपण भांडतो. नाही विशू माझंही चुकलं. नाही, sorry. मी भांडलो तुझ्याशी. आय एम सॉरी. नाही आय एम सॉरी मी भांडले सॉरी. अगं मी सॉरी म्हणतो. नाही आता ना ह्याच्या पुढचा संसार ना आपण अगदी कब्बशी सारखा करूया. अगदी म्हणजे बघ ना तू बशी तू पसरटस ना आणि तू बशी. मी तुझं नेहमी ऐकतो म्हणून मी कपाला कान असतो ना. मी कप त्यातल्या त्यात तू मला पसरट बोललास आणि तू कपाचा कान तो फुटका कान आहेस. फुटका कान कळलं ना. मला कान तरी आहे. तू बहिरी बशी आहेस. ए बा, बहिरी बशी नसतं रे बहिरी बशी असतं बोलताही येत नाही. अरे चल, आम्हाला- चल, चाणं तुम्हाला नाही की शिकव. बस, कळलं अरे ना? चल चल हा, चल तू चल चल. हे बघ, हे माझा बघ हे. संसार. आता खड्ड्यात कोण घेणार? वा 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 फारच भारी. इनामदारांसारखेच तुम्ही नेहमीच परफॉर्म करता आणि आजही तसाच झाला परफॉर्मन्स. पण आजच्या ह्या परफॉर्मन्स मध्ये मला तुमचं जज फार आवडला. स्वतःवर पंचस घेणारा. क्या बात है मित्रा. सुपर मजा आणलीस जान आणलीस. विचारूया सरपंचांना तुमचा हा परफॉर्मन्स कसा वाटला. प्रसाद आता किती या दोघांबद्दल बोलायचं आणि काय काय बोलायचं असं झालं मला. तरी बोलतोच त्याच्याबद्दल. पण मला या शोचं पूर्ण या कार्यक्रमाचं आपल्या जे भवितव्य दिसतंय ते साधारण असं आहे की अजून काही महिन्यात तुझे कपडे घालून गौरव येईल. एक अँकर लिंक करेल. मग त्याचे कपडे घालून गौरव येईल त्याचं स्किट करेल. मग प्रसाद खांडेकरचा गेटअप करून गौरवच येईल त्याचं स्किट करेल. मग विशाखा नामाचा गेटअप करून परत गौरवच येईल त्याचं स्किट करेल. मग आमिरच्या इथे जाऊन बसेल तो स्वतःच बँड वाजवेल. महाराष्ट्राची गौरव जत्रा गौरव असं जत्रा होईल असं होईल. पण गौऱ्या मस्त सम्या विशाखा काय म्हणजे उत्तम. या विषयावरती असं स्किट होऊ शकतं हे खूप गमतीशीर आहे. सरप्रायझिंग आहे. सई समीर विशाखा तुम्ही असं म्हणायला हरकत नाही की तुम्ही हास्य जत्रेची शान आहात. म्हणजे हास्य जत्रेत 1-2 स्टॉल्स ठरलेले असतात जिथे आपण जातो. तशी 2 अट्रॅक्शन्स तुम्ही आहात जी आम्हाला हवी आहेत. असेच परफॉर्मन्सेस बघायला मिळत राहू दे आणि अशीच सुंदर सुंदर साथ तुम्हा लोकांची राहू देत असं मला वाटतं. थँक्यू. वा वा मंडळी. नवरा बायकोंची भांडणं नेहमीच खुमासदार असतातच पण तुम्ही जी भांडणं करता ती मजेशीर आणि फार गमतीदार आणि खूप गोड पण असतात. थँक्यू सो मच फॉर दिस. थँक्यू. मंडळी आजच्या आपल्या हास्य मेजवानीमधला पुढचा मेनू एकदम खास आणि नवीन आहे कारण आपल्या हास्य जत्रेत एक नवीन जोडी सामील झालेली आहे. बघूया ती इथे काय हंगामा करते. तुमच्या समोर येत आहेत हास्य बुद्रुक मधून अन्विता फलटणकर आणि मंदार मांडवकर. अरे काय करतोय? अरे थांबा. अरे भाई अरे ऐक ना. अरे ऐक आज पहिलाच एपिसोड आहे रे माझा. लगेच डोक्यावर बसवला. खाली टाक काय खाली बसाव बॉल. मी स्वतः बसतो खाली. काय प्रॉब्लेम नाही. किती झाले? 500. तू बसला बघ. हे घे
एकाची चल निघ चल. वेलकम 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 करून निघाला तू. ए बाई काय कोण आहे तू? काय काय चाललंय काय? मला इथं का बोलावलाय? होय, होय. आपण नाही हसायचं, आपण त्याला हसवायचं. चल काय प्रॉब्लेम काय तुझा? मी तुला टो केलंय. काय केलंय? टो. काय काय? मी तुला ए, ते कळलं मला. मी रिएक्शन देतोय काय? म्हणजे काय? म्हणजे काय? तूच ना तो हा. आरटीओच्या टोईंग व्हॅन वरून अशा हावरटासारख्या गाड्या उचलतो तूच ना तो. हा, मीच तो. हा? हा. म्हणून तुला इथे आणलंय. तू काय वेडी आहे काय? तू काय बावळट झाले जरा? काय म्हणालास? काय? हा? 3दा माझी गाडी टो करून नेली तेव्हा नाही कळलं तुला? आता मी अशी साधी युवती, हा? माझं दुःख तुला कळावं म्हणून तुला इथे आणलंय. थांब जरा. अहो बाई, हा कुठला प्रकार आहे हो बदला घेण्याचा? हा बाई, मी ना तुमच्या पाया पडतो बाई. माझे घरी सगळे वाट बघतात, माझे मित्र वाट बघतात. प्लीज प्लीज मला सोडा ना हो बाई. हो हा. शोधू दे त्यांना. हा? अहो पण त्याला कळणार कसं मी कुठे आहे ते? तुला उचललं तिथे खडून लिहून आलीये मी. व्हेरी गुड. आणि पाऊस पडून ते फुसला तर? हो हा? आम्ही असं कारण सांगितलं की ऐकता का? आम्ही वणवण गाडीसाठी भटकत असतो. अहो आहे का कोणी? आहे आमची गाडी बघितली का तर सगळे दुकानदारचे छदमी हसत असतात आमच्याकडे. तेव्हा 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 नाही नाही नाही, तुमचं करेक्टच आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. पण बाई ऐका ना, मी फक्त तिकडे काम करतो. माझं काय आहे तिकडे? हा गाडी कोण उचलतं? मी आरटीओत कोण नेतं? मी फिदी फिदी हसतं कोण? मी आरटीओत गाडी उतरवतं कोण? मी गोडाऊन मधनं बाहेर काढतं कोण? मी. मग टो होणार कोण? मी. मग तू बोलला. अहो नाही, तसं नाही. अहो काय मी जबरदस्ती करतो का? अहो माझा साहेब सांगतात म्हणून करतो बाई. असं नका करू बाई, प्लीज सोडा नका बाई मला. रिक्वेस्ट? अरे त्या दिवशी मी पाणीपुरी खात होते म्हणून शेजारी गाडी लावली. एक पुरी तोंडात टाकली तर गाडी घेऊन गेले. मी धावते, अबे माफी कौन भी है? अबे माफी कौन भी है? अबे माफी मागे. असं काय का? हे चांगलं होतं. सोनल शेट्टी तुमच्या ओळखीच आहे? अहो तसं नाही हो. अहो प्लीज हे बघा, मी काय बोलतो माहितीये का? आता तुम्ही पाणीपुरी खातो बरोबर? त्या 6 पुऱ्या जरा सोडायच्या ना, जरा मागे धावायचं. हा काका त्या साहेबांना बोलायचं द्या म्हणून दिली असती गाडी. पाणीपुरी सोडणं शक्यच नाही. नो कॉम्प्रोमाइजेस. अरे 2 बॉयफ्रेंड सोडले मी. पाणीपुरी? काय बोलताय बाई तुम्ही? मग? बाई जाऊ दे, मी हारलो बाई, मी हारलो बाई. आता तुम्ही सांगा मी काय करू ते तुम्ही सांगा मला. तुझ्या तारखांचा काही प्रॉब्लेम आहे का रे? आणि ए अन्विता, येडी आहेस काय तू? आलं. अगं काय तारखांचा वगैरे प्रॉब्लेम बोलतेस तू? आता एवढा चांगला आपल्याला प्लॅटफॉर्म मिळालाय, त्याचा वापर केला पाहिजे ना. 4-5 वर्ष तरी मी इथून हालणार नाही. 4-5 वर्ष. कॅरेक्टर सोडून पंच पहिल्याच किट मध्ये. कॅरेक्टर कॅरेक्टर काय? हा मॅडम, त्या तारखांचं काय तुम्ही बोलत होता मॅडम? तुला सम विषम माहितीये का? सम विषम. सम म्हणजे काय? समा आहे सुहाना वगैरे नाही. इकडे फालतू. समीर दादा. त्याच्यापेक्षा भिकार. आता म्हणजे विषम म्हणजे विषमाताई. तसं नाही येते. सम तारखेला इथे गाडी लावायची, विषम तारखेला इथे गाडी लावायची. माहितीये का? सम विषम माहितीये? अरे कुठल्या कॉन्फिडन्सवर गाडी उचलतोस मग? नाही सॉरी 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 बाई, सॉरी बाई. मी काय बोलतो, मी चुकलो, मला मान्य आहे. हा तुम्ही आता मी काय करू सांगा मला. तू काहीच करू नकोस. का? आता मीच करणार आहे. हो नाही हो, माझी आई गर्लफ्रेंड. काय बोलला? काय काय बोलला? नाही नाही. हा? ओ थांबा. हो काय करताय? अरे हो सावकाश. अरे पहिला एपिसोड आहे. तुम्ही माझी टी शर्ट का फाडली? अरे माझ्या गाडीचा आरसा फोडला, बाबूचा आरसा फोडला, तेव्हा नाही वाटलं तुला? म्हणून तुम्ही माझी टी शर्ट फाडली? मग अरे गेल्याच वर्षी नवीन घेतलेली. गेल्या वर्षी? गेल्या वर्षी. हा
नाही 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 अहो बुचकरताय का तुम्ही? माझ्या बाबूला कसे स्क्रॅचेस आणले बघ. हे बघ हे बघ हे बघ. रडू नको. मी आहे मी तुला रडवणार आता. पण तिला दुखेल का ते? अरे खर्च केल्यावर मालकाला दुखत ना. हा? मग असं नाही सोडणार तुला. हो थांबा ना, काय करताय? हे काय? ओ धूळ धूळ धूळ. अरे तुम्ही माझ्या अंगावर धूळ टाकली. माझी गाडी धुळीत कितीतरी दिवस उभी असते तेव्हा नाही वाटलं तुला? आता बस धुळीत. तुझ्या घरचं कोणीतरी आलं की मग बघू. नमस्कार. बरं झालं काका तू आलास. माझा पुतण्या हा. मैंने सुना है कि तुमने किडनैप किया है इनको. कितनी फिरवती है. काय नाही, किडनॅप केले म्हणून जरा फिल्मी बोललो. किती हे बघ, गोळा करून मी एक 5,000 रुपये आणलेले आहेत. किती घ्या आता. आणले नको. मला 1,070 रुपये हवेत. 70 रुपये माझ्या रिक्षाचे 1,000च्या टोईंगचे बस. एवढेच हवेत तुम्हाला? आणि सुट्टे द्या. ते देऊ तुम्हाला. बरं, एक घ्या. मिनिट. हा तुमचा पुतणा आहे कशावरून? हे यांनी हाक मारली की मी हो देतो. हा. मार रे काका. ओ काका. अरे नाही तसं नाही. तू काका हाक मार, मी हो देणार. हा काका. दिली की नाही? अजून एकदा मार. काका. हो हे दिली. माझा पुतणा आहे बाबा तो. रजिस्ट्रेशनचे पेपर्स कुठे? याचे मग पीयूसी काय आहे की नाही? पीयूसी कधीपासून काढायला लागलास? नाही पीयूसी कसली? निदान बर्थ सर्टिफिकेट. अहो हे सगळे सर्टिफिकेट्स मी घेऊन फिरतो का? घरी येत ते. मग घेऊन या, त्याशिवाय मिळणार नाही. अरे असं कसं? असं कसं आम्ही विनवण्या करतो तेव्हा. अहो साहेब पेपर घरी आहेत. देता का मला गाडी? देता? एक मिनिट. मुळात तुम्ही पेपर घरीच का ठेवता हो? हा अहो ते गाडीचे पेपर का असतात? गाडीची ओळख पटवून देण्यासाठी असतात ना. मग घरी का ठेवायचे? नाही मान्य आहे, मी अशिक्षित आहे. आपल्याला बाबा 5-50 पैसे मिळतात बाबा ते एक सगळं काम करून. पण तुम्ही तर शिकलेले आहेत ना. तुम्ही काय नियम मोडता मग? हा नाही कसं आहे ना, तुम्हीच भाग पाडता पोलिसांना कारवाई करायला. काय ते सूक्ष्म काय होतं ते? समविषम. त्याची साधी गणित पण कळत नाहीत तुम्हाला. आणि आता नो पार्किंगचं म्हटलं तर सांगतोच. आपल्या देशात प्रत्येकाने नियम मानला ना तर ट्रॅफिक कधीच नाही होणार. मग ते पोलीसवाले असू दे किंवा हे टोचनवाले असू दे, कोणाची गरज नाही लागणार. वार्ता करताय बेटा. कसं असतं आयुष्य. संपली स्किट. बाकी काका तू कसा आलायस? बाईकने. बाईक कुठे लावली? हे रस्त्यावर लावली आहे. म्हणजे तू आहेस no ना? parking ला अरे लावली. म्हणजे काय, तू आहेस ना. नियम म्हणजे नियम. म्हणजे मी पकडणार, उचलणार गाडी. नाही थांब रे. अरे हे ऐक ना माझं. ऐका मी तुमची ही जरा 2 मिनिटं घेऊन जाऊ का? लांब गेलाय तू. अरे काका संपलं स्किट कधीच. तुला मार्क्सही नाही रे मिळत. काय एवढा आटापिटा करतोय? क्या बात है मित्रांनो. म्हणजे तुमचं कसं झालंय माहितीये, एखाद्या नवख्या क्रिकेटरला डोमेस्टिक क्रिकेट खेळत असताना अचानक लॉर्ड्सवर खेळायची संधी मिळाली आणि त्यांनी संधीचं सोनं केलं तर त्यांचं काय होईल, तसं तुमचं झालेलं आहे. इतकी सुरेख खेळी तुम्ही केलीत. क्या बात है. काबिल तारीफ. जाणून घ्या सरपंचांनाही तुमचा परफॉर्मन्स इतकाच आवडलाय का प्रसाद? जसं प्राजक्ता म्हणाली की नवीन नवीन क्रिकेट खेळायला लागणार आहे, तसंच त्या क्रिकेट खेळणाऱ्यांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे की मधूनच कोहली येतो आणि फक्त 2दा बॅट मारतो पण त्या सिक्सर लागतात. वा वा वा. तर त्या अनुभवाचा वापर इथून पुढे प्रत्येक स्किट्समध्ये तुम्ही कराल आणि उत्तमोत्तम परफॉर्मन्सेस तुमचे द्याल अशी मला अपेक्षा आहे. विश ऑल द बेस्ट. सरपंच सई. मंदार आणि अन्विता, तुमचं या सोनी मराठीच्या मंचावर खूप स्वागत. या मंचाशी तुमचं नातं अतूट निर्माण होईल अशी मी अपेक्षा करते, अशी तुम्हाला शुभेच्छा देते. अशा अन्विता, मला कॉन्फिडंट मुली भयंकर आवडतात आणि आज
तुमची एंट्री, तुमचं पहिलं स्किट खूप कॉन्फिडंट झालेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. सुरुवात खूप इम्प्रेसिव्ह झालेली आहे. तुमच्याकडून फ्युचरमध्ये छान छान स्किट्सची अपेक्षा आहे. तर ह्या प्रवासासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. वेलकम. आणि आता जाणून घेऊया तुमच्या पहिल्या परफॉर्मन्ससाठीचे गुण. प्रसाद 8.5 गुण. वा वा. सई 9 गुण. सुपर्ब. मित्रांनो तुम्हाला खूप शुभेच्छा. थँक्यू. मंडळी, आता आपल्याला कळणार आहे की कोण ठरलेत ह्या आठवड्याचे कॉमेडीचे जहागीरदार. ही नावं घोषित करण्यासाठी मी आपल्या सरपंचांना मंचावर येण्याची विनंती करते. प्लीज. कॉमेडीचे जहागीरदार आम्ही घोषित करूच, पण त्याआधी मला अजून एका व्यक्तीचा विशेष सन्मान आज इथे करावा असं वाटतो. रोहित, प्लीज. रोहित, आज तुझं पहिल्यांदाच या मंचावरती आगमन झालंय, त्यामुळे तुला काही इथल्या गोष्टी माहिती नसतील तर मुद्दामून तुझ्यासाठी सांगतो की जेव्हा जेव्हा इनामदारांचे परफॉर्मन्सेस खूप वरच्या दर्जाचे होतात, जसं आज प्रसादचा झाला, नमाचा झाला, तर त्यांना आम्ही प्रतिमा देतो. पण आजपर्यंत कधीही कुठल्याही पाहुण्याला प्रतिमा द्यायची वेळ आली नाही, पण आज तू ती बाजी मारलीस. वा वा. हलगी बाबा, मगाशी तुझ्याबद्दल बोलताना मी ज्या ज्या माणसांची नावं घेतली, काळूबाळू, निळूभाऊ, रामनगरकर, दादो इंदुरीकर पासून सतीश तारेपर्यंत, त्या यादीमध्ये एक नाव मी मुद्दामून गाळलं, कारण ते नाव मला आत्ता घ्यायचं होतं. ज्या माणसाचे चित्रपट पाहत आपण सगळे लहानाचे मोठे झालो, मी त्यांचा प्रचंड मोठा फॅन आहे. कित्येक चित्रपट सलग लाईनीने त्यांनी सुपर डुपर हिट, सिल्वर, गोल्डन ज्युबिली दिलेले आहेत. हिंदीतल्या कित्येक निर्माता दिग्दर्शकांना हेवा वाटावा असं, मराठीतलं अभिमानाने घ्यावं असं नाव. नाव घ्यायची काही गरजच नाहीये वेगळं. नाही, माझ्याकडे शब्द नाहीत ते सगळं बोलायला. नमन. धन्यवाद धन्यवाद रोहित. आणि खरोखर मगाशी सई म्हणाली तसं तू जितक्या वेळा इथे येशील आणि आमचं मनोरंजन करशील, आम्हाला तितक्याच वेळा खूप आवडेल. खूप खूप धन्यवाद रोहित. आणि आता तुम्हा दोघांनाही नम्र विनंती की तुम्ही दोघांनी ती नावं जाहीर करावीत. कोण ठरलेत या आठवड्याचे कॉमेडीचे जहागीरदार? या आठवड्याचे कॉमेडीचे जहागीरदार प्रसाद ओक, सई तामणकर डिक्लेअर करतील नावं. करू का डिक्लेअर? हा, पाहुण या की. गौरव आणि वनिता. वा बाई वा, एक नंबर. तुम्ही अगदी माझ्या काळजात बसला एवढं असून पण एक नंबर. काय आदा होती तुमची, काय आदा होती. वा, काय आदा, काय आदा. अरे हे महाराष्ट्र केसरीची गादा. कोणत्या गावचं म्हणायचं तुम्ही? काय कोणत्या गावचं? हे आपलं हित नाही. मी कुठलं? हात काढू नका. हास्य निर्माण करणाऱ्या आणि 12 गावचं पाणी प्यायलेल्या जहागीरदारांना विनोदाचा हा 7-12.